आज आपण आलोय साताऱ्यातल्या एका अशा मंदिरात जे पहिल्यांदा पाहिल्यावरती साधं वाटतं, पण जवळ गेल्यावरती प्रत्येक दगड काहीतरी सांगायला लागतो. हे आहे परळीचं श्री केदारेश्वर मंदिर. सज्जनगडाच्या पायथ्याशी आणि उरमोडी नदीच्या काठावर उभं असलेलं हे मंदिर जवळपास 1000 वर्ष जुनं मानलं जातं. मंदिर खूप छान, एक वाईब आहे इकडे, भक्तिमय वाईब आहे आणि आल्याला खूप बरं वाटतं. थंड मंदिर आहे, एक एन्शंट मंदिर आहे. याचे बांधकाम बघा, हेमाडपंथी बांधकाम आहे. हेमाडपंथी जी पद्धत असते बांधकामाची ती आपल्याला इकडे पाहाव्यास मिळत आहे. येस येस, इकडे छान अशी वाईब, भक्तिमय वाईब आहे, पाहू शकतो तुम्ही. खाली हे जरा साईड करा बेटा लागेल. आणि सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे हे पूर्ण मंदिर सिमेंट शिवाय उभं आहे. हो, दगडात दगड अडकवत बनवलेली ही रचना आजही भक्कम उभी आहे. त्या काळातल्या कारागिरांचे स्किल किती ऍडव्हान्स आहे याची कल्पना इथे आल्यावरती येते. पण या मंदिराने फक्त शांतता पाहिलेली नाही, इतिहासात अनेक आक्रमण, संघर्ष आणि बदलही पाहिलेत. इतिहासकारांच्या मते या भागावर झालेल्या आक्रमणाच्या काळात मंदिराचं काही नुकसान झालं होतं, पण इतकं सगळं होऊनही मूळ गाभारा आजही उभा आहे. आणि कदाचित म्हणूनच हे मंदिर फक्त वास्तू वाटत नाही, तर टिकून राहिलेली गोष्ट वाटते. इथे बऱ्याचशा विरगळ देखील आपल्याला पाहावयास मिळतात. आणि माझी कॉपी करतोय अगस्त. इथे तुम्हाला दिसतंय खूप साऱ्या अशा विरगळ आहेत, चांगल्या चांगल्या एन्शंट आहेत. लागलेला इकडे एक दीपस्तंभ इकडे पाहावयास मिळतोय. आता इथली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, मंदिराच्या बाहेर काही शिल्प अशी आहेत जी पाहून अनेक लोक याला साताऱ्याच्या खजुराहोही म्हणतात. त्या काळातली शिल्पकला किती खुली आणि प्रगल्भ होती हे इथे दिसतं. आणि अजून एक रेअर गोष्ट म्हणजे मंदिराच्या परिसरात तुम्हाला अनेक विरगळ पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हे मंदिर आता जिथे आम्ही होतो, खूपच बरं वाटलं आम्हाला. खूप शांतता मिळाली आणि एक विशेष अशी एक विलक्षण असं एक सुख आहे, असं सुख म्हणू शकता तुम्ही त्याला, की तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता आणि तुम्ही एका म्हणजे जे भगवंताच्या ज्या वाईब्स आहेत, ज्या शिवलिंगाच्या त्या वाईब्स आहेत, जे शिवलिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक मूळ आधार आहे या उत्पत्तीचा, जे बिग बँग म्हणू शकता तुम्ही. बिग बँग जिथून झालं, किंवा एखादा एक ज्योत असते, एक म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात त्याला. तर ही ज्योत जी वाईब देते, जी तुम्हाला एकदम ॲक्च्युअली काही लोक म्हणतात शिवलिंग हे अंड्यासारखं पण दिसतं. अंड्यासारखं का दिसतं? कारण की अंड पण काय आहे शेवटी, ते पण त्यातून एक जीवन अंकुर फुटणार आहे. त्याच्यामधून एक बीज पण त्याच त्या प्रकारे असतं. ते बीजमधून पण एक उत्पत्ती होणार आहे कसली तरी. मग त्याचं स्वरूप म्हणून हे शिव ज्योतिर्लिंग आहे. लिंगाचं जो म्हणजे काही लोक म्हणतात लिंग म्हणजे ते प्रॉपरली एक लिंग, असं लिंगाचा ते लोक अर्थ घेतात. तो अर्थ नसून मेन अर्थ हा आहे की हे जे एक पृथ्वीचं किंवा जगाच्या उत्पत्तीचं एक कारक, जगाच्या उत्पत्तीचं एक मूळ म्हणून ती गोष्ट आहे. तर हेच मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. कोण आहेत हे? या देवस्थानचे विश्वस्त आहे आणि हा फार जुना ट्रस्ट आहे. ओके. याच्या पूर्वी जे ट्रस्ट होते ते सगळे आता मयत आहेत. आणि आता हे 10-20 वर्षात ह्यांचा आता हे नवीन ट्रस्ट निर्माण, त्यांच्या ऐवजी नवीन नेमणूक झालेली. त्या देवळासाठी पुरातत्व विभागाकडे हे येतं, तर ते आता पुरातत्व विभागाचे 14 कोटी मंजूर झालेले आहेत याच्यासाठी. आणि ते काम आता थोड्या दिवसात चालू होणार आहे. त्याचा जवळजवळ परिसर 5 एकराचा आहे.
त्या देवस्थान ट्रस्टचा. हम्म. आणि हा संपूर्ण परिसर हा. हा म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीनं हम्म. येणार आहे त्यांच्या दृष्टीनं हा सगळा डेव्हलप केला जाणार आहे. अच्छा. आणि ह्या देवळाची जी पडझड झालेली आहे हम्म. ते पुरातत्व विभागाकडून हम्म. त्याचप्रमाणे त्याची दुरुस्ती होणार आहे. म्हणजे फ्लोरिंगचं काम वगैरे आहे सगळं. इथे जे दगड निसटले आहेत हा हा. ते परत पहिल्यासारखेच त्याप्रमाणे काम पुरातत्व विभाग स्वतः करणार आहे. अच्छा. अच्छा मग मंदिराबद्दल सांगा ना काहीतरी माहिती प्राचीन हे कधी मंदिर कधी फार प्राचीन आहे. पांडवकालीन मंदिर आहे असं हा हा. आख्यायिका आहे याची. पांडवकालीन आहे. हा. हा. काय स्टोरी याची मंदिराची काय कितव्या आठव्या शतकातलं शतकातलं हे मंदिर आहे. हा 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 बोला. हा. आणि पुरातत्व विभाग ह्याचा संबंध कारभार बघतो त्यामुळं आम्हाला काय करता आलं नाही येतात. बरोबर. डागडुजी करत असताना सुद्धा हा हा. त्यांचं म्हणणं आहे ह्या जे याच्या खाली अजून 6 फूट खाली जायचे. अजून खाली आहे. हा याच्या खाली अच्छा. पुढचा भाग साईडचा भाग हा हा. आणि साईडला ओवऱ्या सुद्धा निघतील असं त्यांचं ओऱ्या म्हणजे संशोधनात निघतं. हा, पांडव ओऱ्या म्हणजे ओवऱ्या म्हणजे माऊलीला कशा आहेत साईडला अच्छा तटबंदी सारखे फाउंडेशन खाली असू शकतं. फाउंडेशन. हा. हा. अच्छा. हा. शेवटीचं झालं पारणावांचं. अच्छा. हे जी म्हणजे पुरातत्व विभागाकडेच आता हे सगळं गेलेलं असल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही ना इथं. त्याचा निधी आता पडल्यामुळे ते इथून पुढे त्याची भरभराट होणार आहे. बरोबर. आणि आता या 5-6 वर्षात तर भरपूर पर्यटक सुद्धा इथे या धरणामुळे येणारे पर्यटक म्हणजे सुद्धा कशाची करा माहिती आहे का साईडची करा ह्याची करू नका हे जुनं आहे ते जुनच राहू तर ते बघायला मिळत नाही हे बघायला भेटत नाही. बरोबर. पद्धतीनं होणार. कारण मग ह्याला तुम्ही हे जर हे तुटून तोडून बांधलं तर खूप याचा उपयोगच नाही. नाही, नाही, नाही. कारण हे हेमाडपंथी बांधकाम आहे. हेमाडपंथी याची कला आहे. आणि कातर खटावला जसं काम चाललंय पुरातत्व हे परत नाही मग हे आता हे नवीन केलं कसं वाटतं याला हो. मॅच होत हे नाही नाही, हे सगळं काढलं जाणार आहे. बरोबर बरोबर. हे त्यांनी असं सोयीसाठी केलेलं आहे. सोयीसाठी ते नंतर चांगलं आहे, परंतु होतं का मॅच नाही मग हे जर करायला गेलं तर नाही बरोबर जे बरोबर. फोटो घेतले का तुम्ही कसले हा हो मी घेता घेता आलो होतो. हे सगळं विरगळ आहे. विरगळी म्हणजे काय आहे? हं. की इथं जी युद्ध झाली हा. त्या युद्धामध्ये जे राजे कोण गेले असतील हा, हा. याच्याबद्दल ते स्वर्गात गेले अशा या पद्धतीने ते चित्र हे रूपात विरगळ वाचता येते का आपल्याला वाचता येत नाही ना आपल्याला. नाही ते चित्ररूपी ते त्याच्यावरच समजून जायचं त्याच्यावर त्याच्यावर समजून ते पुरातत्व खात्याची लोक येतात त्याचं विश्लेषण बोर्डवर लिहिलंय बघा सगळं. हा त्या बोर्ड आवाला. आहे त्या हा बोर्डवर त्यांनी माहिती दिलेली आहे त्याची. हा हा चालेल. आणि इथूनच हे का बंद पडलं तर एक जोगाई देवी म्हणून कोंबडा झाली ना तर तिला तिथं फेकली त्याची एक भीमाला आख्यायिका आहे. अच्छा. हे एका ते रात्री भीमाने फेकले देऊळ म्हणून करायचं तिथं होतं. तिथं देवळ आहे मग मुख्य ते भीमाने काय फेकलं. ही कोंबडा झाली नाही का एक पूर्ण वर्षाची रात्र नव्हती केली त्यांनी हा. म्हणजे उजेड कधी होणारच नव्हता उजळवणार. अच्छा अच्छा. हा. हे कोंबडा झाली, आख्यायिका अशी तिला आहे फेकली की भीमाने. एका रात्रीत देऊळ उभं करायचं होतं. हा. हेच नाही पूर्ण भारतातला जेवढे पण त्याच वेळेला जुगाई देवीनं कोंबड्याचं रूप घेऊन हा हा. आरवली अरे हा. पाठ व्हायच्या आत. हा हा. त्यामुळे हे बांधकाम अर्धवट राहिलं. अच्छा. त्याचा मंदिराला काय गेली, आख्यायिका आहे. तिथं उभी राहिली म्हणून भीमाला राग आला तिने त्या देवीला पाय धरला आणि फेकली ती तिकडे पलीकडे देऊळ आहे जुगाई. अच्छा. अशी एक आख्यायिका ते पण प्राचीन मंदिर असं बांधलं असं बांधलंय का. हे आता फक्त बांधलंय. तेवढी उभीच होती हा. ती बांधलंय बांधलंय. अच्छा, हा. आता असं बांधकाम प्राचीन नव्हतं नाही. ते ओके. हा. असं ऐकायला पण भेटत नाही कधी कधी. आपल्याला आपल्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणून तुम्हाला विचारलं तर थोडं बहुत आपल्याला माहिती पडतं आजी वगैरे. वगैरे जुन्या पूर्ण ते वर्ण खाली यायच्या कल्याण बरोबर. महाराजांचे मठ आहेत सगळे हा हा हा. हॅलो आणि हे समर्थांचं मठ आहे. हा तो येताना दिसला कार मधून समर्थांचं मठ आहे ना. स्वामी समर्थांचं मठ आहे ना. नाही नाही तो तिकडे आहे. हा. समर्थ म्हणजे सज्जनगड सज्जनगड समाधी घेतली ते इथं कल्याण स्वामी यायचे. अच्छा या इथं मठ होता आता फक्त मारुती देऊळ आहे तिथं. अच्छा. सर्व पडलंय आता. कोल्हापूर. ती मंदिरच आहे की अर्धवट राहिलं. आणि हे आपलं नंदी याचं भग्नावशेष काय. ही त्या मुस्लिमांनी ज्या वेळेला इकडे पाडणी केली त्यावेळेला ते तोंड
ते फक्त जरा बघा ते बरोबर वाटत नाही. ते बरोबर नाही वाटत नाही. नाही बरोबर प्रश्न नाही. आता तुम्ही कुठे पण मंदिरात जाल ना तर तोडफोड केलेलीच आहे इस्लामिक आक्रमण करण्यानी. हा मग ते तर आहे. ते मुंडी नाक तोडतात, हे तोडतात. अरे एवढी मोठी अफगाणिस्तान मध्ये बुद्धाची मूर्ती तोडल्या. हा बोल. सुटत नव्हती. हा बॉम्ब लावून तोडल्या. ही एक पिंड आहे की जे धरण झालं हा हा त्यावेळेला ही भिंत बांधली ना हा. त्यावेळेला ते राहण्यात एका होती अच्छा ही वाली पाटची. ही इथं तिथे बरोबर. स्थापना इथं केली तिथं आता ही 2000 साली केलेली स्थापना. बरोबर. तर आपल्या बरोबर आहेत इथे मंदिराबरोबर आमच्या सोबतच होते माझे मित्र आहेत. तर आता बघूया त्यांना कसं वाटतं. तुम्हाला कसं वाटलं सर मंदिरामध्ये? मंदिरात जाऊन मस्त वाटलं. मंदिरात शांत वातावरण आहे, प्रसन्न वातावरण वाटतं मंदिरात. मंदिरात मी खूप आधीपासून येतो, पण फक्त बाकीचा इतिहास एवढा अजून आपल्याला हे नव्हता. आपल्या चॅनल मधून पण आम्हाला कळेल. पण मंदिरात जाऊन मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. छान आहे मंदिराचं वातावरण हे बाकीचं. बरोबर. आपलं नाव? रोहित, माझं नाव रोहित आहे. मी पण मंदिरात आलो. मंदिरात येऊन खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटतं. खूप इतिहासकालीन मंदिर आहे. तर मी सांगेन सगळ्यांना की एकदा अवश्य या, भेट द्या, दर्शन घ्या. खूप छान वाटतं मंदिर. परळी सातारा येते. हा, परळीचं परळी मंदिर. सातारामध्ये छान वाटलं मंदिरात. धन्यवाद. नक्की धन्यवाद. या भूमीसाठी लढलेल्या वीरांच्या आठवणी आजही इथे दगडांमध्ये जिवंत आहेत. हे शिवमंदिर असलं तरी इथल्या कोरीव कामात वेगवेगळ्या देवताही असतात. कदाचित म्हणूनच हे मंदिर फक्त धार्मिक जागा नाही, तर त्या काळातल्या विचारांचं रिफ्लेक्शन वाटतं. या मंदिरात उभं राहिल्यावरती एक गोष्ट जाणवते. काही वास्तू फक्त दगडाच्या नसतात, तर त्या काळ, संघर्ष, श्रद्धा आणि माणसाच्या मेहनतीतून उभ्या राहतात. जर तुम्ही साताऱ्यात असाल तर या जागेला एकदा नक्की भेट द्या.